श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकादमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा भोसे। आपल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करायचं आहे, तर मग अशा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देऊ राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यास प्रशिक्षण देणारे सक्षम असे अधिकृत निवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्र म्हणजे आपले श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकादमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा। येथे संपर्क 9578 43 51 51। टेंभू अभियंता राजन रेड्डीयार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा। टेंभू योजनेचे वरिष्ठ अभियंता राजन रेड्डीयार यांनी शेतकऱ्यांना खोटी लेखी आश्वासन देऊन फसवलं, याबाबत त्यांच्यावर चौकशी करून गुन्हा दाखल करावा। याबाबत 30 मे रोजी 2025 रोजी पाणी संघर्ष समितीतर्फे पोलीस स्टेशनवर मोर्चा आंदोलन करणार असल्याचं जीडी बापू लाड यांची विचारधारा व वारसदार किरण तात्या लाड व पाणी संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष श्री DS देशमुख यांनी सांगितलंय। त्यांच्या व पाणी संघर्ष समिती हस्ते कडेगाव प्रांताधिकारी रणजितसिंह भोसले, तहसीलदार श्री अजित शेलार व पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांना निवेदन देण्यात आलं। निवेदनात DS देशमुख यांनी म्हटलंय की आम्ही 2018 पासून टेंभू योजनेचं पाणी मिळावं म्हणून पाणी संघर्ष समितीतर्फे उपोषण, रास्ता रोको, मोर्चा, जलसमाधी यासह अनेक आंदोलनं करतो आलोय। त्याबाबत टेंभू ऑफिसतर्फे फक्त लेखी खोटी आश्वासनं कामं पूर्ण न करता दिली। ऑगस्ट 2024 रोजी टेंभू योजनेची अनेक कामं पूर्ण होण्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो होतो। टेंभू वरिष्ठ अभियंता राजन रेड्डीयार व मुख्य अभियंता गुनाले साहेब यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर पाणी संघर्ष समितीतर्फे आंदोलन स्थगित केलं होतं। त्या लेखी पत्रात कडेगाव व गायकवाड तलावात, चांद सुर्वे तलावात बंदिस्त पाईपलाईनने पाणी मिळेल व सुरली व कामती ही आवर्तन एकाच वेळी जादा अश्वशक्ती पंप वापरून सुरू करू ही कामे व बाकी कामे 2024 ते 2025 या प्राणप सूचीमध्ये धरले व येत्या 2025च्या उन्हाळी हंगामात या योजनेतून पाणी कडेगाव तलावात मिळेल असं लिहिलं होतं। तसेच अनेक वेळा भेट घेतली असता कामे करू, होतील कामे अशी खोटी आश्वासनं राजन रेड्डीयार यांनी दिली, परंतु कोणतीही कामं सुरू झाली नाहीत व शेतकऱ्यांची घोर फसवणूक झाली। टेंभू योजनेचं पाणी उन्हाळ्यात कडेगाव शहर भागात न मिळाल्यानं पिके धोक्यात आले, शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय व होतंय। टेंभू अभियंता राजन रेड्डीयार यांनी टेंभू योजनेची 3.5 कोटी रुपयांची कामं केली। अनेक कामं निकृष्ट दर्जाची आहेत, यामध्ये भ्रष्टाचार झालेला दिसून येत आहे। तसेच राजन रेड्डीयार टेंभू अभियंता 8 वर्ष एकाच ठिकाणी काय, त्यांचा आका कोण आहे, तरी त्यांची निकृष्ट कामे व भ्रष्टाचार यांची खातेनिहाय चौकशी करावी। तसेच पाणी संघर्ष समिती व शेतकऱ्यांना लेखी खोटी आश्वासनं गेली 8 वर्ष दिली, तरी त्यांच्यावर सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा। यावरही आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्हाला नाईलाजानं 5 जून 2025 रोजी लोकहितासाठी भूसमाधी घेण्याची परवानगी द्यावी। तसेच कडेगाव तालुक्यात लाईट सारखी जाते, महावितरण कंपनीकडे गेले 40 वर्ष जुने DP वायर्स खांब आहेत, ते नवीन बसवावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली। गेल्या 2 वर्षात कडेगाव भागात 3 व्यक्ती विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडल्या, त्याबाबत महावितरण कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। यावेळी पाणी संघर्ष समितीचे संयोजक अभिमन्यू वरुडे, पदाधिकारी सिराज पटेल, संजय तडसरे, जीवन करकटे, कुंडली केडके, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र माने, पत्रकार संदेश जाधव, राजू खोडके, नवनाथ काकडे, सोमनाथ पवार, संजय मदने, नितीन मदने, भाऊसाहेब यादव, प्रवीण करडे आदी उपस्थित होते। विशेष प्रतिनिधी कडेगाव। गेली 7 ते 8 वर्ष झाली टेंभूच्या पाण्यासाठी अनेक प्रकारची आंदोलन, उपोषणापासून रस्ता रोको, जलसमाधी यासह अनेक आंदोलन झाली आणि प्रत्येक आंदोलनामध्ये राजन रेड्डीयार यांनी कार्यकारी अभियंत्यांनी लेखी मुद्द्यावर निवेदन दिलं किंवा त्यांनी त्या आणून उत्तर दिली आणि तुमची ताबडतोब कामं करतो म्हणून सांगितली। पण त्या 7 ते 8 वर्षामध्ये कडेगाव तलावात बंदिस्त पाईपलाईन किंवा सुरली कामती वेगळा करा आणि वेगवेगळे पंप, जादा पावराचे पंप बसवा अशी मागणी करून सुद्धा दिलेली आश्वासन न पाळता आवर्तन 1 नाही तर 2 दिली जातात। त्यामुळे कडेगाव तालुक्याचं ठिकाण असून प्याचं पाणी आणि शेतीचं पाणी कडेगावसह निर्ली, आपसंग, कोतावड, शाळगाव, शामगाव ह्या गावांची पाण्याची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे शेतीसाठी आणि प्याच्या पाण्यासाठी। तर संबंधित राजन रेड्डीयावर फौजदारी गुन्हा दाखल करा आणि त्यांच्या 3.5 ते 4 हजार कोटीच्या कामाची खातेनिहाय चौकशी करा, आमची यासाठी ठाम मागणी आहे। त्यासाठी आज प्रांत साहेबांना निवेदन दिलेलं आहे। 30 तारखेला मोर्चा असणार आहे आणि 5 तारखेला आम्ही भूसमाधी घेणार आहे, आम्हाला न्याय नाही मिळाला तर। महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेले सांगली जिल्ह्यातील पहिलेच स्पोर्ट्स स्कूल दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात
निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र व शैक्षणिक संकुल. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी. प्रवेशासाठी संपर्क 5वी ते 12वी मराठी व सेमी इंग्रजी माध्यम. संपर्क 9578 43 51 51 96 89 71 09 99.